बाबा उंट बघा, उंट, उंटांची जत्रा आहे, जत्रा उंटांची. ओ हो, काय नजारा बघायला मिळाला. लो भाइयो नाचो, क्या बात आहे. लग्नाचं वराड चाललंय. तर मंडळी पाहू शकता श्रीकृष्णाची मस्त अशी मूर्ती आहे आणि गोवर्धन पर्वत डाव्या हातात एका करंगळीवर उचललेला आहे. क्या बात है. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. क्या बात है यार. सुपर्ब. आपले भोले शंकर. किती उंच मूर्ती आहे, किती उंच. बापरे. पहिले 120 किलोमीटरला 2 तास लागले आणि नंतरच्या 60 किलोमीटरला 2 तास लागले. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी फायनली डे 2च्या राईडची तयारी मस्त अशी आता झालेली आहे आणि सकाळचे आता 7:15 8:30 झालेत. आणि आज आम्ही राईड करणार आहोत वडोदऱ्यापासून डायरेक्ट अजमेर किंवा अजमेरच्या पुढे डायरेक्ट आपण जाऊ जयपूरला. जयपूर आहे 720 किलोमीटर आणि अजमेर आहे 600 किलोमीटर. तर बघूया संध्याकाळच्या 7-8 वाजेपर्यंत आपल्याला कुठे पोहोचवते आपली रुस्तम. तर चला आजच्या राईडला आपल्या सुरुवात करूया. आणि आम्ही जिथे थांबलो होतो तो छोटासाच रूम आहे, त्याची थोडीशी रूम टूर देतो तुम्हाला. तर हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सच्या बाजूला असा आरसा आहे तुम्हाला मेकअप वगैरे करायला. तिथे कबड वगैरे आहे तुम्हाला कपडे ठेवायला, टीव्ही अँड ऑल. आणि 2 लोकांसाठी इथे व्यवस्थित अशी झोपायला जागा, विदेशी आणि इंग्लिश. हा आहे वडोदरा हायवेच्या बाजूलाच. आणि इथे बरेचसे असे आहेत. मी हा असा काही स्पेशली रेकमेंड नाही करत आहे, पण 1000 रुपयामध्ये इथे 1200-1500 रेट चालू आहे. बार्गेन करून 2 लोकांसाठी 1000 रुपयामध्ये तुम्ही इथे कुठेही राहू शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर आहे तसं. तर चला आजच्या आपल्या राईडला सुरुवात करूया. तर मंडळी फायनली राईडला सुरुवात करतोय. आणि काल आम्ही ह्या हॉटेल मॅरीलँड रूम्स येथे थांबलो होतो आणि काल तिथे जेवलो खाली पाजीज अमृतसर धाबा. आणि आता इथे बहुराणी द रॉयल फॅमिली रेस्टॉरंट इथे नाश्ता केला. तर आज आपली राईड आहे 600 किलोमीटरची अजमेरपर्यंत आणि 725 किलोमीटर आहे इथून जयपूर. तर आता 9:30 वाजलेत. तर बघूया कितपर्यंत आज आपली राईड होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आजच्या आपल्या राईडला सुरुवात झाली आणि सुरुवातीला महाराजांना वंदन करूया. आणि आता आपण आहोत वडोदरा सिटीमध्ये आणि सुंदर असं डेव्हलप्ड आहे हे वडोदरा शहर. आणि इथे माझी मावशीसुद्धा राहते, म्हणजे आजीची बहीण, परंतु ती थोडी आत राहते. आणि आपण हायवे लगतच रूम घेतला होता आणि आपला जो प्लॅन आहे ट्रिप प्लॅन तो सुद्धा मर्यादित आहे. त्यामुळे मावशी तुमच्याकडे येता येणार नाही. तर त्यासाठी तुमचा आशीर्वाद तर द्याच आणि पोराला क्षमा करा. तर म्हणजे आता पेट्रोल ब्रेक घ्यायला थांबलो होतो, पण पेट्रोल पंपला पेट्रोलच नाही, ओन्ली डिझेल, फक्त डिझेल आहे इथे. क्या बात. तर असे किती पेट्रोल पंप तुम्ही बघितलेत की तिथे फक्त डिझेलच मिळतं, पेट्रोल मिळत नाही. तर मी आत्तापर्यंतच्या राईडमधलं हे असं पहिलं पेट्रोल पंप बघितलं की तिथे फक्त डिझेल, नो पेट्रोल. तर अजून आहे पेट्रोल म्हणजे आपल्याकडे. तर म्हटलं सकाळीच फ्युएलअप केलं तर नंतर टेन्शन नाही ना. मंडळी वडोद्यामध्ये आपला होतोय स्कॅम. पहिला पेट्रोल पंपवर डिझेल, सेकंड पेट्रोल पंपवर पेट्रोलच संपलं होतं. आणि हायवेवरून हा मला बोर्ड दिसला पेट्रोल पंपचा वरचं ते. तर मी आलो इथे, तर इथे पूर्ण स्मशान घाट आहे इथे. तर
काहीच नाही. अरे देवा, फुल स्कॅम म्हणजे मशीनच नाही. क्या बात. मी हा रस्ता उतरलो आणि डायरेक्ट घुसतोय, बघतो तर कोणच नाही. तर मी एक्स्ट्रा 1.25 लिटर पेट्रोल तर कॅरी केलंय, पण अजून जाईल आपली, म्हणजे असं नाही रुस्तम, जाईल. पण हे अजब मी बघतोय आज की पेट्रोल पंपवर फक्त डिझेल, दुसऱ्यावर संपलंय, तिसऱ्यावर मशीनच नाही. असं घडलंय का तुमच्यासोबत? नक्की एकदा कमेंट करून सांगा. मस्त सकाळ सकाळ विनोद होतात आपल्यावर, विनोद, जोक. सकाळ सकाळ यांचं दर्शन झालं आहे. ॲक्च्युली कॅश नाही आहे आमच्या दोघांकडे सुद्धा, त्यामुळे कालसुद्धा पोपट झाला ऑफ कॅमेरा. तर म्हटलं न थांबलेलं बरं. मग ते कसं त्यांच्यासमोर आपल्याला एम्बॅरेसिंग फील होतं ना, कॅश नसेल तर. डिजिटल जमाना आहे बाई. तर आता आपण क्रॉस केलं आहे, वासद नाव आहे, वासद टोल नाका. अहमदाबाद सरळ वासदला लेफ्ट मारायचं आहे, राजकोटला पण लेफ्ट मारायचं आहे. चलो मिल तो जाएगा. तर मंडळी, फायनली या वासदच्या इथे आपल्याला पेट्रोल तर मिळालं आहे, परंतु जसा मला MP मध्ये डाऊट आला होता ना, तसा इथे सुद्धा डाऊट आला आहे की पेट्रोलमध्ये केरोसिनचा वास येतोय. तर आता किती आपले जेवढे सबस्क्रायबर रायडर्स आहेत, किती जणांनी असं नोटीस केलं आहे ते मला सांगा. इथे सुद्धा मला केरोसिनचा वास आला. मी पेट्रोल टँकमध्ये बोट बुडून वास घेतला ना, ते केरोसिन मिक्स. देवा, का रे असे लोकांना बुद्ध्या देता तुम्ही, काय माहीत. हे वासद शहर आपण खालून आलो त्याच्यामुळे दिसतंय, वरून गेलो असतो तर काय दिसलं नसतं. तो चलो, केरोसिन मिक्स पेट्रोल डाल के हम अपनी सवारी निकल पड़ी है टुवर्ड्स जयपूर. तिथे समोर मस्त अशी शंकराची मूर्ती आहे, अशा मस्त गोल्डन कलर टाईपमध्ये. तुम्हाला आय थिंक दिसणार नाही. ही बघा इथे चमकत असेल बघा. जय बाबा बम बम बोले. क्या बात. तर मंडळी, रस्ता इतका सुंदर आणि इतका सुसाट आहे ना की थोडे किलोमीटर इथून पुढे आलो तर हे नडियाड शहर आहे आणि इथून आपण इथे आलो आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचा होता, तर आय थिंक हे 3-4 किलोमीटर असेल, बघू शकता. आणि अजून आपला 677 किलोमीटर आहे. आणि इथून सरळ जो रस्ता आहे ना तो अहमदाबादला जातो. आणि आपला मॅपचा जो माउंट आहे ना तो झाला आहे चोरी, म्हणजे काढून ठेवला होता तर नेला काय पोरांनी. तर आता आपल्याला इथून पुढून घ्यायचा U-टर्न आणि U-टर्न मारून जाऊया. ॲक्च्युली मॅपचा माउंट नाही त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली. काय नाही, एक 4-5 किलोमीटर आलो आहे, पण रस्ता इतका सुंदर आहे ना त्याची आपल्याला काही खंत नाही आहे. एक नंबर सुसाट रस्ता भेटला आता वडोदऱ्यानंतर. तर जरी तुम्ही येत असाल ना तर मुंबईपासून तुम्हाला जास्त कंटेनर भेटतील. आणि आय थिंक ते वडोदऱ्यानंतर कुठेतरी डायव्हर्ट होतात वाटतं ते कंटेनर. इथे आहेत पण इतका नाही. मला तर सुरुवातीला कंटेनरचा पूर्ण मेळा भेटला होता, असं वाटत होतं जत्रेला चाललेत ते कुठल्या तरी. ते एक नंबर. बघा ना यार, कोण नाही, मागून पण कोण नाही येत आहे. तर आता आपल्याला पुढून घ्यायचं आहे, U-टर्न मारून 5 किलोमीटर मागे जायचं आपल्याला. म्हणजे आपण असं ब्रिजवरून सरळच निघून गेलो होतो आणि आपल्याला खालून यायचं होतं. तर हा आहे नडियाड बायपास रोड आणि हा आपल्याला नेईल अजमेरला.
तर हा आहे नडियाड बायपास रोड. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वडोदरा नंतर येता ना, तेव्हा तुम्हाला नडियाड बायपास रोडवरून ब्रिजच्या खालून राईट घ्यायचा आहे. तर आता आपण घेतलेलं आहे आणि इथे सगळं हिरवळ हिरवळ मस्त. कसली शेती आहे का माहिती नाही. आता हा माणूस आहे की बाई आहे काय कळत नाही. शरीर तर माणसाचं आहे पण डोक्याला ओढणी बांधले. सॉरी हा, डोंट बी माइंड. पण असं लगेच वाटलं याला माणूस आहे की बाई आहे. तर मंडळी, आता तुम्ही हा हायवे जो बघताय हा आहे NH47 आणि आपण ज्या रस्त्याने चाललो आहे ना तो आहे हायवे नंबर 59. आणि ते गुजरात पोलीसचं सुद्धा बॅरिगेटिंग लावलं आहे. आणि हा जो रस्ता आहे तो आहे नडियाड कपडगंज असं नाव आहे. नडियाड कपडगंज हायवे. आणि हा हायवे नंबर 59 आहे. तर आता 47 एकदम सुसाट होता, पण काय 2 मिनिटाचंच अंतर आणि 3 किलोमीटर तिथून जास्त आहे. तर म्हटलं ह्याच रस्त्याचा आस्वाद घेऊ आपण. थोडं गावातले नजारे पण बघत बघत जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू. मोडासा सरळ बालासिनोर. मोडासा. कोण गुजरातमधून आपले जर व्हिडिओ पाहत असतील तर नक्की एकदा कमेंट करून सांगा रे बाबांनो. लाईफस्टाईल. तर हे मार्केट आहे वाटतं इकडचं. आणि ते श्रीरामांचे झेंडे लावले आहेत. जय श्रीराम जय श्रीराम. काय ते लोकल फूड पण असं काय मला दिसत नाही की ते काय ट्राय करू. पाणीपुरीवाला UPचा. आणि काय फळं वगैरे आहे. तर ही कोणती तरी मस्त अशी सिटी आली आहे. आणि इथे मोबाईल माउंट विचारला तर नाही आहे. भाई मोबाइल लगाने वाला माउंट है क्या? नहीं, इधर लगाया था, वो चोरी हो गया तो इधर लगाने वाला. तुम्हारे पास है ऐसा कोई? दिखा दो ना. जो ऊपर है. हाँ हाँ. याचा स्क्रू छोटा पडला तर वांदे होतील. तर मंडळी, फायनली आपला मोबाईल माउंटचं काम झालं आहे. 325 रुपयाला मिळालं. तर त्याला बोललो 250 करून दे, आम्ही मुंबईत लावतो म्हटलं 250ला. तर थोडंसं रडायबिडायला लागला. तर चाचाची बायको रेडी झाली होती 300 रुपयामध्ये. गूगल पे जेवढ्यात करणार. अरे भाई नहीं भाई, 25 रुपया तो मिलना चाहिए ऐसा वैसा. मी बोललो ठीक आहे चल, आपलं काम झालं आहे ती मोठी गोष्ट आहे. 25-30 रुपये आता कुठे मगजमारी करत राहायची. आता आपल्याला ATM पण शोधायचं आहे. तर पंजाब नॅशनल बँकचं ATM दाखवत आहे. मंडळी, जेव्हा तुम्हाला मॅपमध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे दोघांचे किलोमीटर सेम असतात, पण स्टेट हायवेला आहे ना एक 4-5 मिनटं जास्त दाखवतात किंवा त्यापेक्षाही जास्त दाखवू शकतात. तर ते जास्त दाखवण्याची कारणं ही असतात की स्टेट हायवे हा स्टेट हायवे आहे 59. आणि याच्यामध्ये कसं ही दुकानं वगैरे या सिटीज वगैरे आपण आतल्या रस्त्याने जातो आणि आपल्याला अनुभव घ्यायचा होता. त्याच्यामुळे त्या अनुभव घेण्याच्या नादामध्ये आपली स्पीड चालली आहे कमी आणि आपला वेळ वाढत चालला आहे. हेच जर तुम्ही नॅशनल हायवेने गेलात तर एकदम टॉप टू टॉप विदाउट ट्रॅफिक तुम्ही जाता. फक्त रस्ता कुठे असेल खडबडीत तेवढंच. आणि हा स्टेट हायवे आपल्याला अजून 65 किलोमीटर चालवायचा आहे. म्हणजे असाच रस्ता 65 किलोमीटर.
माझ्या मते हे मोडासा जोपर्यंत येत नाही आहे ना तिथपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. तर उंट बघा, उंट एवढे सगळे उंट एकत्र कुठे चालले. उंटांची जत्रा आहे का काय? बाबा उंट बघा, उंट, उंटांची जत्रा आहे, जत्रा उंटांची. लो भाइयों नाचो, क्या बात है. लग्नाचं वराड चाललंय. लग्नाला लग्नाला तर मस्त अशा छान छान गोष्टी आतल्या रस्त्याला बघायला मिळाल्या. उंट उंट तर काय जबरदस्त होते यार, एक नंबर प्यारे. तर आता आपण मोतीपुरा या गावामध्ये आहोत. मोतीपुरा. कोणी गुजराती बांधव जर बघत असतील तर गुजरातीमध्ये ना गरब्यामध्ये गाणं आहे, मोतीपुराना चौक मा आज अंबे मा जगमा जगमग थाय के आव्या अंबे मा उड रे गुलाल, असं काहीतरी आहे. जगमा जगमग थाय के आव्या अंबे मा मारी अंबे मा. अरे मोतीपुरावरून मला ते गाणं आठवलं. तर हेच ते मोतीपुरा की आणखी दुसरं ते आपल्याला माहिती नाही. पण इथे हिरवं हिरवं काहीतरी वेगळीच शेती आहे. ही काय माझ्या समजण्याच्या पलीकडे, त्याच्यामुळे काय कळत नाही नेमकं काय उगतंय. जरा ज्यूसवाला दिसतोय, तर ज्यूस पिऊया का? ज्यूस आहे का? फ्रूटवाला आहे, फ्रूटवाला. हे पिऊया इथं ज्यूस. अंकल जूस मिलेगा? मिलेगा. तर आता थोडा मस्त असा ऊसाच्या रसाचा ब्रेक. गन्न्याचा ज्यूस प्यायला. मस्त आहे. गन्ने का ज्यूस. सकाळी 9:30 वाजता निघालोय आणि आता 12:30 म्हणजे 1:45 होत होतोय. आणि टोटल 160 किलोमीटर चालून झाले. कारण नॅशनल हायवे नंतर आपल्याला स्टेट हायवे जो लागलाय, तर आतमधला छोटा छोटा रस्ता आणि बरीच अशी गावं सुद्धा आपल्याला लागलेत. आणि त्याच्यानंतर आपण मोबाईल माउंट वगैरे लावला. तर आता इथून मोडासा जे दाखवत आहे, मोडासा सिटी, ते 40 ते 45 किलोमीटर आहे इथून. आणि ते वाटेत ऊसाचा रसवाला दिसला, तर म्हटलं ऊसाचा रस पिऊया. आणि आता डायरेक्ट हे खिचमिडीसारखं आपण फटाफट पोचूया मोडासाला. मोडासा जी सिटी आहे ना ती इथून आहे. तर हा आतला रोड आहे आणि इथून आता उदयपूर आहे 165, हा बायपास रूट आहे. आणि अजमेर आहे 400-450 किलोमीटरच्या वर आहे अजमेर. तर आता बघूया आज आपण कुठपर्यंत स्ट्रेच करू शकतो. कारण आतमधले रस्ते आहेत ना खूप म्हणजे खूप एकदम लेंदी राईड झाली आजची, एकदम लेंदी राईड. म्हणजे खूप कंटाळा आला आज चालवायला, स्ट्रेच करायला मिळालंच नाही. आणि हा त्या सिटीच्या बाहेरून बायपास रोड आहे. तर म्हटलं बायपास मारू, परत सिटीमध्ये गेलो तर अडकून जाऊ. आता मोडासा पोचलो आपण. मोडासा 2 किलोमीटरवर होतं. मोडासाला पेट्रोल भरल्यानंतर रस्ता इतका सुसाट लागला आहे, एक नंबर. आता मजा येते. कोणच नाही, जास्त ट्रॅफिकच नाही आहे, जास्त गाड्याच नाही आहेत.
तर मस्त आता फायनली स्टेज करायला मिळालं आहे आजच्या दिवसामधलं मला. 89, 90, 95मध्ये आपण मस्त क्रूज करत चालवतो आहे, कारण बराच वेळ गेला आपला आणि रात्री लेट होणार आहे. तर आजचं डेस्टिनेशन तर माहिती नाही, या राईडचा थंबनेल काय असेल तो अजून मला माहिती नाही, कारण इथून नाथद्वारा पण आहे, अजमेर पण आहे, उदयपूर पण आहे, त्याच्यानंतर जयपूर आपण जाणार. जयपूर तर बरंच लांब आहे, म्हणजे आजच्या राईडमध्ये जयपूर नाही कंप्लीट होणार, कारण लगभग 500 किलोमीटरच्या वर आहे जयपूर आणि आता वाजलेत 2:30 आणि सकाळपासून आपण फक्त किलोमीटर केलं आहे 222. पहिले 120 किलोमीटरला 2 तास लागले आणि नंतरच्या 60 किलोमीटरला 2 तास लागले. तर सुंदर असं मंदिर आहे. ओ हो हो हो, काय नजारा बघायला मिळाला. ओ हो हो, काय नजारा बघायला मिळाला. ओ हो हो हो, काय नजारा बघायला मिळाला. ले भाय, क्या बात, काय सुंदर नजारा बघितलात तुम्ही. आणि एरियाचं नाव बघ काय, कुस्की. कोण कुस्की आहे रे माझ्या आयुष्यात. चला आता हा मस्त भेटलेला रस्ता फटाफट क्रूज करू आणि एक 100-1 किलोमीटर नंतर भेटू तुम्हाला. मंडळी, सकाळी 10 वाजता आपण निघालो होतो आणि आता 4 वाजलेत. तर मस्त असं या हॉटेल जय भवानी इथे थांबलो होतो आणि ते पंजाबी थाली मस्त 200 रुपयात काम झालं आपलं. आणि दुसरं म्हणजे आपण आता गुजरातमधून राजस्थानमध्ये आलो आहे. राजस्थानमध्ये खेरवारा ही प्लेस आहे, तर या प्लेसच्या ठिकाणी आपण आता जेवलो आहे. तर इथून जयपूर आहे 550 किलोमीटर आणि अजमेर आहे 400 किलोमीटर. तर आता बघूया, आता राईडला सुरुवात करूया. मस्त असं पोट वगैरे भरलं आहे. तर मस्त असं हॉटेल होतं, मस्त असं रंगकाम पण केलं आहे. पधारो सा आओ हमारे देश खणीगम्मा हे खम्मा घणी मारो रंगीलो राजस्थान. तर मस्त असं कलरिंग बघितलं ना तर पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि 1 तासाचा लंच ब्रेक घेतल्यानंतर रुस्तम इज बॅक ऑन रोड. आता नॅशनल हायवे जिथपर्यंत 48 आहे तिथपर्यंत मस्त असं स्ट्रेच करू. त्याच्यानंतर याचा होणारा 27 जो इंदोरपासून आपल्याला लागला होता, नॅशनल हायवे 27 आणि 27चा होणार आहे 58. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता आल्या पाहिजेत की आपण कोणत्या नॅशनल हायवेला गाडी चालवतो आहे. आणि नॅशनल हायवे कसा ओळखायचा, जे नंबरिंग असतं ना ते येल्लोमध्ये लिहिलेलं असतं आणि स्टेट हायवेच्या जे नंबरिंग असतं ते ग्रीनमध्ये लिहिलेलं असतं आणि SH लिहिलेलं असतं आणि नॅशनल हायवेचं NH. बऱ्याच जणांना माहिती असेल जे डेली राईड करतात, पण माझे व्हिडिओ काही नवीन लोक पण बघतात, काही सिनियर सिटीजन पण बघतात. तर तुमच्यासाठी दादा मामा काका, चलो. तर मंडळी, रस्ता तर सुंदरच आहे, मस्त असं आपण स्ट्रेच करतो आहे. आणि इथे एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. आता हे सगळं संपूर्ण जे व्हाईट दिसतंय ना, इथे मार्बल जास्त प्रमाणात उत्पादन केलं जातं. जमिनीतून मार्बल जास्त खणून काढलं जातं आणि इथे मार्बल फॅक्टरीज खूप आहेत. तर पाहू शकते मार्बलचे मोठे मोठे ठोकळे आहेत, म्हणजे टनच्या टन. आता हे कटिंगला जाणार आणि कटिंगमधून जे पाणी वगैरे निघतं बाहेर ते आतल्या जमिनीमध्ये रुतलं जातं. त्यामुळे जमीन खणलीत ना तरी तुम्हाला इथे सफेदच निघेल सगळं जास्त. आणि आता रस्त्याला जास्त सफेद पावडर, इथे बघा हे सगळं सफेद जे दिसतंय तिकडे तेच आहे. आणि राजस्थानमध्ये ना
ही सगळी जी जास्त प्रमाणात जी पावडर निघते ती ट्रकमधून एका ठिकाणी अनलोड केली जाते. तर ती व्हाईट डेझर्ट या नावाने ती प्लेस फेमस आहे. जर आपल्याला वाटेत ती प्लेस लागली तर मी नक्की दाखवेन. अगदी बर्फाळ प्रदेशसारखं आहे, म्हणजे खूप एकरमध्ये ती जागा पसरलेली आहे आणि फक्त ते डंप करण्यासाठी ती प्लेस वापरली जाते. तर आपल्याला नजरेस पडली तर मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि इथल्या डोंगराची संरचनासुद्धा वेगळीच आहे. म्हणजे एखादा टक्कल पडलेला माणूस कसं असतं, डोक्यावर केस नसतात परंतु मधून असे एका दुसरा तिसरा असा केस आलेला असतो, तसे इकडच्या डोंगरांवर झाडं आलेली आहेत. म्हणजे इथून एक झाड आलं आहे, तिथून एक झाड आलं आहे. पूर्ण डोंगर तर प्लेन आहे. जबरदस्त, म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळते राजस्थानमध्ये. आणि हेच अनुभव रस्त्याने जाताना घ्यायला मिळतात. आणि 4 व्हीलरमध्ये तुम्ही हे अनुभव जास्त नाही घेऊ शकत. म्हणजे आणि रस्ता तर पाहू शकता, काय एकदम तोडच नाही, म्हणजे तोडच नाही. आत्तापर्यंतचा लागलेला सगळ्यात बेस्ट रस्ता म्हणू शकतो मी या राईड सिरीजचा. खूप सुंदर, खूप सुंदर. तर मंडळी, थोडासा कॅमेरा अँगल मी चेंज केला आहे, थोडासा नॅरो केला आहे. आधी सुपर वाईड होता, आता वाईड केला आहे. कारण हे जे डोंगर आहेत ना, हे तुम्हाला व्यवस्थित दिसले पाहिजेत. वाईडमध्ये कसं थोडेसे लांब दिसतील. आणि 4:15 ते 5:15 आता 1 तास झाला आहे आपल्याला कंटिन्यू या NH48ला. आणि आपण राजस्थानमध्ये आहोत. आणि 65 किलोमीटर आपण नॉनस्टॉप एका तासात खेचलं आहे. तर खूप मस्त रस्ता आहे. या रस्त्याला तुमच्याकडे जबरदस्त अशी मशीन असेल ना, काय तुम्ही म्हणजे पाणी एकदम मक्खन. खूप सुंदर रस्ता आहे. आणि इकडची घरं अशी डोंगरावर सुद्धा अशी वसलेली आहेत. म्हणजे एकदम पक्की अशी नाही आहेत, कच्ची गावातली घरं आहेत. ती बघू शकता तिकडे पार तिथे लांब कुठे डोंगरावर बसलं आहे. तिकडे एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे सफेद कलरचं. बाजूला एक तलाव पण आहे. म्हणजे यार काय नजारा आहे, काय डोंगर दिसतो यार. सुंदर असे नजारे तुम्हाला दाखवल्याशिवाय मला राहवतच नाही आहे. कारण मी फक्त एकटा बघणार आणि तुम्हाला मोजकं दाखवणार, ते काय मजा आहे. तुम्ही पण पूर्ण बघा ना, असं वाटलं पाहिजे तुम्हाला की तुम्ही पण राजस्थानमध्ये आहात माझ्यासोबत. हो बारक्या रायडर आला. बारक्या, तुझी आठवण आली याच्याकडे बघून, व्हिडिओ बघत असशील तर. बारक्या रायडर, हो बारक्याचा फुल रेसमध्ये आहे. आपली रुस्तम पण काय कमी नाही. तो एकटा आहे, आपली गाडी लोड आहे. मजा आली. तर मंडळी, आता सरळ गेलात तर जोधपूर लागेल तुम्हाला. आणि माउंट आबू इथून 154 किलोमीटर आहे. तर आपण काय माउंट आबू वगैरे जोधपूर नाही जाणार आहोत. तर आपण आज जाणार आहोत नाथद्वारा. श्रीकृष्ण भगवानाचं मंदिर आहे नाथद्वारामध्ये. तर माझी अशी आता इच्छा झाली आहे की आपल्या श्रीकृष्णाचं दर्शन करावं आणि ते मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवावं. कारण जयपूर इथून अजून 400 किलोमीटर आहे आणि आता 6:30 वाजायला आलेत. तर एवढ्या रात्री 11-12 वाजेपर्यंत पोचून काहीच सेन्स नाही बनत. तर आपण इतक्या लांब राईड करून आलो आहे, तर श्रीकृष्णाचं दर्शन नक्की करूया आणि तुम्हालासुद्धा घडवूया. तर आता इथून 35 किलोमीटरवर मंदिर आहे नाथद्वारामधलं श्रीनाथजीचं मंदिर श्रीकृष्णाचं. आणि पाऊण तासात पोचू आता आपण. तर मंडळी, आलेला आहे टनल. इथे फोटोग्राफी अलाउड नाही, नो पार्किंग
छोटासाच आहे, म्हणजे 500 मीटरचा असेल. तर आपल्या कॅमेराद्वारे घेऊया. आणि ग्रेनाइटचे मोठेच्या मोठे सगळे ठोकळे आहेत त्याच्यामध्ये. मार्बलच्या लाद्या कटिंगला चाललाय तो दगड. सो जास्त मोठा नव्हता बोगदा, छोटाच होता. 1 hour later. तर मंडळी समोर पाहू शकता श्री शंकराची मूर्ती. क्या बात आहे. आता मोबाईलमधून घेऊया. तर मंडळी पाहू शकता श्रीकृष्णाची मस्त अशी मूर्ती आहे. आणि गोवर्धन पर्वत डाव्या हातात एका करंगळीवर उचललेला आहे. क्या बात आहे. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. क्या बात आहे यार. सुपर्ब सुपर्ब. आपले भोले शंकर. किती उंच मूर्ती आहे, किती उंच. बापरे. खूप सुंदर. क्या बात आहे. बघा आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला मी नाथद्वारामधलं श्रीनाथजीचं मंदिरचं दर्शन घडवणार आहे. सर जी मंदिर कौन से साइड है? यहाँ से सीधा जाना है. सीधा और अपने को रूम कहाँ मिलेगा? धर्मशाला मिल जाएगी ना, इधर कहीं कोठे में जहाँ आपको ठहरना हुआ. ओके. सर जी धर्मशाला कहाँ पे है? नीचे ये साइड. यहाँ पे कुठून आले दादा, कुठे जायचं आहे? मुंबईवरून आलो. असं रूम बघतो. इथे भेटेल आपल्याला? एक मिनिट उभे राहा ना. इकडे आता मी राहायला आहे. नाम सांगतो तुला. मी दोघं आहे ना. हां हां. आज रात्री किती वाजेपर्यंत हे? संपलं आता 6:30ला शहर असतं. अच्छा. आणि सकाळी किती वाजता ओपन होतं? सकाळी 6ला. 6 वाजता. तर मग ते काय असते ना, वेगवेगळे दर्शन असते. हां हां मंगळा आरती असते, म्हणजे ग्वाल असते, उठापन असते, हां हां हां. भोग असते, तसं असते. तर दर्शन बंद झाले. तर आपण रूम बघूया. तर मंडळी सकाळी 9:30 वाजता निघालो होतो. तर आता आम्ही आहे नाथद्वारामध्ये. नाथद्वारा श्रीनाथजी मंदिर टेम्पल. तर याच्या इथेच आपण स्टे घेतलेला आहे आजचा. आणि आजच्या राईडचे आपले 400 किलोमीटर कंप्लीट झालेत. आणि मस्त अशी आजची राईड झाली. कारण आता नाथद्वाराला आलोय आणि आता वाजलेत 8:15. तर आता 1 तासात इकडचं सगळं रात्रीचं कसं काय नाईट लाईफ आहे. दर्शन तर बंद झाले. आता 6:30 वाजता दर्शन बंद होतं. तर उद्या सकाळी लवकर 6-7 वाजता दर्शन आहे. तर ते दर्शन घेऊन आम्ही निघणार आहे जयपूरसाठी. तर उद्याची राईड सुद्धा आपली 400 किलोमीटरची राईड आहे. तर उद्या विचार चाललाय की लवकर निघायला. आज थोडा उशीर झाला होता, तर उद्या लवकर निघूया. शंकर भगवानचा स्टॅच्यू आहे. खूप भला मोठा स्टॅच्यू आहे. तर तो आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आणि इथलं जे बाजारपेठ आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला फटाफट आता बाहेर पडूया. तर मंडळी आता नाथद्वारा मंदिरपासून ना अगोदर 500 मीटरवर आता माझ्या मागे बघू शकता एक मस्त अशी मूर्ती आहे शंकर भगवानची. आणि ही शंकर भगवानची मूर्ती 350 फूट उंच आहे. 350 फूट. तर आता आम्ही नाथद्वारा मंदिर येथे आहोत. आणि इथे ना 350 फूट उंच श्री शंकराची मूर्ती आहे, जी मी तुम्हाला दाखवली. आणि आता माझ्या मागे पाहू शकता श्रीकृष्णाची मस्त अशी उभी मूर्ती आहे. आणि अंदाजे ही 100 ते 120 फूट असेल.
तर आता त्याचं दर्शन तुम्हाला करवतो. आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचललेला आहे आणि खाली सगळे गावकरी आणि गाय वगैरे मस्त दाखवलेलं आहे. आता या श्रीकृष्णाचं दर्शन करूया.